नमस्कार. सर्व बांधकाम कामगारांसाठी एक मोठी बातमी आलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीसाठी आता आपल्याला सरळ आयडी हा बंधनकारक करण्यात आलेला आहे. आता हा सरळ आयडी कुठचा असेल, तो कसा काढला जातो आणि तो आपल्याला कुठे भेटणार आहे, याची सर्व माहिती मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याचा म्हणजे तुमच्या मुलांचा जर शिष्यवृत्ती फॉर्म भरायचा असेल, तर शिष्यवृत्ती फॉर्म भरताना आपण नेहमीप्रमाणे आधार कार्ड, बोनाफाईड, रेशन कार्ड हे जोडत होतो. पण आता तुम्हाला या कागदपत्रांबरोबर सरळ आयडी सुद्धा जोडावं लागेल. म्हणजे सरळ आयडीचा नंबर तुम्हाला लागणार. आता बऱ्याच पालकांना, बऱ्याच कामगारांना असा प्रश्न पडला असेल की हा आयडी आपल्याला कुठे भेटणार आणि सरळ आयडी म्हणजे नेमकं काय, याची मी तुम्हाला माहिती सांगतो. आता सरळ आयडी म्हणजे काय, तर हा महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभागाचा एक उपक्रम आहे. तो प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक मुलाला दिला जातो आणि त्याला सरळ आयडी असं म्हटलं जातं. आता सरळ आयडी काय विचारला जातो, बऱ्याच कामगारांना हा प्रश्न पडला की हा सरळ आयडी काय विचारला जातो. सरळ आयडी नंबर टाकल्यानंतर जो तुमच्या कामगाराचा डेटा असेल तो शिक्षण विभागाच्या डेटा बरोबर मॅच केला जातो. म्हणजे तुम्ही टाकलेली माहिती ही शिक्षण विभागाच्या डेटा बरोबर मॅच करून तुमचाच विद्यार्थी शिक्षण घेतोय का, त्यालाच शिष्यवृत्ती मिळते का, हे पडताळणी करण्यासाठी हा सरळ आयडी हा नवीन उपक्रम शासनाने राबवलेला आहे. मंडळाने सुद्धा आपल्या प्रत्येक शिष्यवृत्तीसाठी जो विद्यार्थी असेल त्याला सरळ आयडी हा बंधनकारक केलेला आहे. सरळ आयडी बनवण्याचं उद्दिष्ट काय असेल, तर बऱ्याच प्रमाणात आज आपण बघतोय तर खोटे क्लेम केले जातात. आता खोटे क्लेम म्हणजे कुठचे, तर मुलं शाळेतच जात नाही, शाळेत जात नसतात, बोनाफाईड्स खोटी केली जातात. त्याच्यामुळे महामंडळाची शिष्यवृत्ती असते ती वेस्ट होते, म्हणजे त्याचा गैरफायदा घेतला जातो. आता हे पूर्णपणे रोखण्यासाठी जो सरळ आयडी असेल तो सिस्टममध्ये टाकल्यानंतर डायरेक्ट सिस्टम त्या ठिकाणी मॅच होते. हा आयडी कुठे भेटेल असं बऱ्याच कामगारांना प्रश्न पडला होता. ऑनलाईन तुम्हाला भेटणार नाहीये, हा आयडी तुम्हाला तुमच्या शाळेमध्येच भेटणार आहे. या आयडी साठी तुम्हाला तुमच्या शाळेशी संपर्क करावा लागेल. शाळेत म्हणजे जे क्लार्क असतात त्या क्लार्कला आपल्याला भेटायचं आहे. क्लार्ककडे जाऊन आपल्याला तो आयडी नंबर त्या ठिकाणी घ्यायचा आहे. सर्वात महत्वाची गोष्ट कुठली असेल, आता सरळ आयडी तुम्हाला भेटल्यानंतर तर ज्याप्रमाणे तुम्ही सरळ आयडी नंबर टाकणार तर ती माहिती तुमची ऑटोमॅटिक लोड होणार आहे सिस्टमला. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. सरळ आयडी तुम्ही टाकलात आणि तुमची माहिती जर ऑटोमॅटिक येत असेल आणि त्या माहितीमध्ये जर फरक असेल, म्हणजे माहितीमध्ये जर बदल असेल, म्हणजे तुमचं आधार कार्ड ऑलरेडी जे आहे सिस्टमवरची माहिती यामध्ये जर बदल असेल तर आपण लगेच ती माहिती बदलून घ्यायची. आता ही माहिती आपण कुठे बदलून घेणार, तर जे तुमचे शाळेचे शिक्षक असतात, वर्ग शिक्षक असतात, त्यांच्याकडे हे आयडी पासवर्ड असतात, लॉग इन आयडी पासवर्ड असतो. त्यांच्या पोर्टलवर जाऊन तुम्हाला तो सिस्टममधून डेटा बदलून घ्यायचा आहे. जर तुमचा सरळ आयडी नसेल तर तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकांना, तुमच्या मुख्याध्यापकांना सांगून तुमचा सरळ आयडी तुम्ही काढू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल तर सरळ आयडी हा आधारशी लिंक असला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. सरळ आयडी नसेल तर तुम्हाला तुमचे वर्ग शिक्षक, तुमचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि तुम्हाला सरळ आयडी तुमचा काढायचा आहे. मात्र काढताना तुमची माहिती व्यवस्थित चेक करा, कारण जी माहिती आपण बांधकाम कामगारांच्या कौटुंबिक तपशिलामध्ये जी माहिती भरलेली आहे ती माहिती आणि तुमची सरळ आयडीची माहिती ही मॅच झाली पाहिजे, तरच तुमचे शिष्यवृत्तीचे पैसे येणार. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मित्र, जर तुम्हाला यानंतर तुम्हाला सरळ आयडी कंपल्सरीच आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, सरळ आयडीविषयी अजून माहिती पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि आम्हाला सांगू शकता. ही मी तुम्हाला सांगितलेली छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही एकच काम करू शकता, हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना ही माहिती भेटेल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र नक्कीच विसरू नका. धन्यवाद.